नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. आज 19 मार्च वार आहे गुरुवार आणि आजचा खास दिवस म्हणजे गुढीपाडवा. या पवित्र सणाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो, कारण याच दिवसापासून आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये जसं की ब्रह्मपुराणात सांगितलं आहे की याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती आणि म्हणूनच या दिवसाला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. असंही म्हटलं जातं की या दिवशी सर्व देवतांनी सृष्टीच्या संचालनाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे हा दिवस केवळ सण नसून एक नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा आरंभ आहे. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी कोणतंही नवीन काम सुरू करणं खूप शुभ मानलं जातं. या सणाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुढी उभारणं. जेव्हा आपण आपल्या घरासमोर गुढी उभी करतो तेव्हा ती केवळ एक परंपरा नसते, तर ती विजय, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक असते, अशी श्रद्धा आहे. तर गुढी आपल्या घराचं संरक्षण करते, वाईट शक्तींना दूर ठेवते आणि घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य आणते. गुढीपाडव्याच्या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा, तेज आणि चैतन्य मोठ्या प्रमाणात असतं आणि गुढीच्या माध्यमातून आपण ही ऊर्जा आपल्या घरी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या दिवशी घेतलेलं सोनं चांदी दीर्घकाळ टिकतं आणि आर्थिक स्थैर्य देतं. तसेच या दिवशी जर आपण एखादं नवीन काम सुरू केलं, नवीन व्यवसायाची सुरुवात केली किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला तर त्यात यश मिळण्याची सुद्धा खूप शक्यता वाढते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात करतात. हा दिवस इतका पवित्र आणि प्रभावी असल्यामुळे काही विशेष उपाय सुद्धा या दिवशी केले जातात, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी वाढते आणि अडचणी दूर होतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करू शकता. जर तुम्ही हा उपाय कापुरासोबत एका खास वस्तूसह केला तर घरातील भांडणं, शत्रूंचा त्रास, नकारात्मक ऊर्जा, नजर दोष, वास्तुदोष आणि पितृदोष यासारख्या अनेक अडचणी या कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर घरात सुख, शांती आणि भरभराट येईल. तसेच घरातील सदस्यांच्या प्रगतीचे मार्गही खुले होतील. आता हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कोणती वस्तू वापरायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाय बटनवर सुद्धा क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, पण जर शक्य असेल तर 6 ते 9:30 किंवा 10 या वेळेमध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण ही वेळ खूप खास मानली जाते. ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होत असल्याची श्रद्धा आहे. तसेच या काळात सकारात्मक ऊर्जा आणि दैवी लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यामुळे या वेळेत केलेले उपाय अधिक लवकर आणि चांगले फळ देतात. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणजेच या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच आपण वर्षभर सुख, समृद्धी, प्रगती आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा अशी इच्छा ठेवतो. तर त्यासाठी हा एक छोटासा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो. अशी श्रद्धा आहे की ज्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय मनापासून केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो, कारण हा दिवस लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण कापूर पेटवतो तेव्हा त्यातून निघणारा धूर अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो आणि हा धूर घरातील वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक बनवतो. त्यामुळे घरात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते आणि दारिद्र्य, अडचणी आणि ताणतणाव हळूहळू दूर होऊ लागतात.
जर तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, कितीही मेहनत केली तरी त्यानुसार यश मिळत नसेल, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा घरात सतत काही ना काही अडथळे येत असतील, तर अशा वेळी हा उपाय मनापासून करून पहा. तसेच घरात सतत भांडणं, वादविवाद, तणावाचे वातावरण असेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील किंवा लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होत असतील, तर या उपायामुळे वातावरणात शांतता आणि प्रेम वाढण्यास मदत होऊ शकते. कधी कधी घरात सतत आजारपणाचं सावट असतं. एक व्यक्ती बरी झाली की दुसरी आजारी पडते आणि आलेला पैसा फक्त औषधोपचारांवरती खर्च होतो. अशा परिस्थितीतही हा उपाय उपयोगी ठरू शकतो, कारण अशी मान्यता आहे की यामुळे पितृदोष, राहू केतूचे दोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यासोबतच या उपायामुळे घरातील मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा आणि राग कमी होऊन त्यांच्या स्वभावामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतो आणि कुटुंबात आपुलकी, प्रेम आणि एकोपाही वाढतो. काही दिवस असे असतात ज्यांना विशेष आध्यात्मिक महत्त्व असतं आणि त्या दिवशी केलेले छोटे छोटे उपायही आपल्या आयुष्यावरती मोठा सकारात्मक परिणाम करतात. आणि गुढीपाडवा हा तसाच एक अत्यंत शुभ दिवस आहे. म्हणूनच या पवित्र दिवशी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय केला तर घरातील कलह कमी होऊन शांतता, समाधान आणि सुख समृद्धी वाढण्यास नक्कीच मदत होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे. उपाय करताना मुख्य प्रवेशद्वार उघडं करून ठेवायचं आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि मातीच्या पंटीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुमच्याकडे मातीची पंटी असेल तर ती घ्या, नसेल तर कापूर जाळण्याचं भांडं तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्यानंतर सर्वप्रथम या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यानंतर या कापरासोबतच आपल्याला 3 हिरव्या वेलचे सुद्धा ठेवायचे आहेत आणि 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्या लवंगांना फूल असतं अशाच 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे, जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, ज्याला तेजपत्ता असं सुद्धा म्हटलं जातं. तांत्रिक क्रियांमध्ये या तमालपत्राचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत तमालपत्र जाळतो तेव्हा आपल्या घरातील वास्तू ही शांत होते, घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. आणि म्हणून आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे. या आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि कापुराचं भांडं जे आहे तर ते आपल्या समोर ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरती 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. गुढीपाडव्याला तुपाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान तुपाला महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही तूप देखील खरेदी करू शकता. तूप खरेदी करायचं आहे आणि त्या तुपाचा एक दिवा तुम्हाला माता लक्ष्मी समोर लावायचा आहे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते आणि म्हणून थोडंसं तूप तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र आहे. तर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर काही वेळानं ते भांडं तुम्हाला तुमच्या देवघरासमोरनं उचलून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे भांडं तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला उंबरट्यावरती मधोमध हे कापराचं भांडं ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. आणि या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीशी राख तयार होईल ती राख तुम्हाला उंबरट्यावरती लावायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं त्यातलं जे काही निर्माल्य आहे तर ते तुम्हाला जळलेलं निर्माल्य हे डस्टबिनमध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये करायचा आहे. जेव्हा तुम्ही विशिष्ट तिथींवरती जर काही उपाय आपल्या घरामध्ये करता तेव्हा आपल्या घरातील सर्व अडचणी, दुःख, समस्या आणि घरातील नकारात्मकता ही दूर होते. आणि जर घराला आपल्या कोणी नजरबाधा केलेली असेल, काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता त्याचबरोबर बघा,
तुमच्याकडे सतत पैशांची अडचणी येत असतील, तुम्ही पैसा कमवता पण तुमच्याकडे तो टिकत नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं की जिथे आपण 50 रुपये खर्च करायला जातो तिथे आपल्या हातून अचानकपणे 100-200 रुपये खर्च होऊन जातात आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो. आपल्याकडे पैसा टिकत नाही किंवा कधी कधी आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला यशच मिळत नाही. सतत पैशांच्या अडचणी येतात, इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येते. जर अशी समस्या खरंच तुमच्या घरामध्ये असेल तर आज गुढीपाडव्यापासून तुम्हाला पुढे 21 दिवस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापूर वड्या आणि 2 अखंड लवंगा जाळायच्या आहेत. रात्री आपण स्वयंपाकघर आवरून झालं की लगेच तुम्हाला हा उपाय स्वयंपाकघरामध्ये करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला आज गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्या घरामध्ये रामरक्षा जी आहे तर त्याचं पठण करायचं आहे. घरातील मुलांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी पठण केलं तरीही चालेल. ज्या घरामध्ये पहा आज गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत ही सेवा केली जाते त्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. इतकी जास्त प्रभावी ही सेवा आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये करता तेव्हा तुमच्या घरातील वास्तू जी आहे तर ती शुद्ध होते, पवित्र होते. घरातील जे काही दोष आहेत तर ते नाहीसे होतात आणि म्हणून एक सेवा ही किंवा तुम्ही हा उपाय सुद्धा रोज करू शकता किंवा ही सेवा तुम्ही रोज करू शकता. तर तो देखील तुम्ही आज करू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आज संध्याकाळी गुढी उतरवणार आहे तेव्हा गुढीला जो आपण कलश लावतो तांब्याचा, तर तो तांब्याचा कलश काढून घेतल्यानंतर लगेच धुवायचा नाही, तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत आणि तांदूळ भरून तो कलश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ काढून तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर तो कलश तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. बरेच जण काय करतात तर गुढी उतरवली की लगेच कलश वापरायला घेतात, पण असं अजिबात करू नका. कारण पहा त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एक दैवी शक्ती असते आणि ज्या काही त्याच्यामध्ये सात्विक लहरी असतात किंवा सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी हे स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर गुढीला जी आपण कडुनिंबाची पानं लावलेली असतात तर ती पानं सुद्धा तुम्हाला तशीच फेकून द्यायची नाहीत, तर त्यातलं एक तरी पान तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला खायला द्यायचं आहे. जास्त कडू असेल तर त्यासोबतच तुम्ही थोडासा गुळ द्या, पण प्रत्येकाने एक एक पान जे आहे तर ते खायचंच आहे. त्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहतं. त्याचबरोबर तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातनं तुम्हाला सुटका हवी असेल, कर्जमुक्ती हवी असेल, तर वास्तुशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवांची पूजा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. एक हळकुंड आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे. तसेच 1 रुपयाचा कॉइन सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू एका वस्त्रामध्ये नीट बांधून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. त्यामुळे नक्कीच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि या उपायामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्तीही दूर होईल आणि पैशाच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील. तुमच्यावरती कर्ज असेल तर त्यातनं तुम्हाला मुक्तता होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील आणि तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही. तर हे काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते आज आपल्याला गुढीपाडव्याला आवर्जून करायचे आहेत. जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते अतिशय प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचेच आहेत, कारण हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.